पार्थ पवारांनी राजकीय आणि प्रशासकीय विषयावर चर्चा केली। आम्ही मित्रपक्ष ते येऊन भेटणं मोठी बातमी नाही। पार्थ पवारांच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर प्रफुल्ल पटेलांची शरद पवारांसमोर नाराजी। 12 मे रोजी पटेल, तटकरे आणि पवारांची सिल्वर ओकवर भेट। TV9 मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उद्रेक होणार, पक्षात फूट पडण्याची चिन्ह, तुटलेली मन एक होणार नाहीत। कथित ऑडिओ क्लिपवरून संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। आजही एकनाथ शिंदेच लोकप्रिय मुख्यमंत्री। बच्चू कडूंचं भाजपासाठी कडू बोल, तर नोकरी दिल्यानं मालकाचं गुणगान आणि गाणं ते अनिवार्य असं भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णींची कडूंवर टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्वीडनमध्ये सर्वोच्च पुरस्कारानं सन्मान। रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार पुरस्कार प्रदान। मोदींचा हा 31वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार। स्थिती सुधारली नाही तर सगळं संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा। कोरोना युद्धाने जागतिक अस्थिरतेमुळे भारत पुन्हा गरिबीत ढकलला जाणार। नेदरलँड दौऱ्यात मोदींकडून चिंता व्यक्त। आपल्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा उपलब्ध, राज्यात कुठलंही ऊर्जा संकट नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। नाशिक, परभणी, नंदुरबार, रत्नागिरीत इंधन तुटवडा। अनेक पेट्रोल पंपांवर मर्यादित साठा, तर अनेक ठिकाणी नो स्टॉकचे बोर्ड। CNG भरण्यासाठी वाहनधारकांचा रांगा। वाशिम आणि बुलढाण्यात पेट्रोल पंपावर नंबर लावण्यावरून हाणामारी। डिझेलच्या कॅननं एकमेकांना मारहाण, तर कालच्या राड्यानंतर बुलढाण्यात पोलीस बंदोबस्तात पेट्रोल डिझेलची विक्री सुरू। दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अवर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा। मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत मोठी घोषणा। तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीनं मंदिराचा सर्वांगीण विकास होणार। लातूरमध्ये CBI कडून पुन्हा झाडाझडती। एका खासगी क्लासेसच्या कार्यालयात तपासणी, कागदपत्र विद्यार्थ्यांच्या नोंदीची चौकशी। नीट पेपर फुटीचे धागेदोरे। नांदेडपर्यंत विद्युतनगर भागातील एका कुटुंबाची CBI कडून 8 तास कसून चौकशी। मुलीसाठी 5 लाख रुपयांमध्ये नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप। मीरा भाईंदरमध्ये पाणी टंचाई टाळण्यासाठी पाणी कपात करण्याचा निर्णय। 21 आणि 22 मे रोजी MIDC कडून होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार। पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या बैठकीत निर्णय। केरळ सरकारचा उद्या शपथविधी सोहळा। VD सतीशन मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, तर 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार। मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार।